सोलापूर शहर परिसरात विविध ठिकाणी दुचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या घटना पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाल्या आहेत। जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या साखरपेठ परिसरातून एक काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी 5 फेब्रुवारी रोजी चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली आहे। अल्ताफ नुरुद्दीन अन्सारी राहणार ए ग्रुप विडी घरकुल सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मोटारसायकल ही साखरपेठ परिसरात पार्क केली असता अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। दुसरी घटना MIDC पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या रोहन विजयकुमार जाधव शिवगंगानगर भाग 4 पारशी विहीर यांच्या घरासमोर पार्क केलेली काळ्या रंगाची हिरो HF डिलक्स गाडी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे। रोहन जाधव यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकी गाडी पार्क केली होती। यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी पळवल्याचे पोलीस फिर्यादीत म्हटले आहे। त्याचबरोबर विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत होडगी रोडवरील मुलतानी बेकरी समोर असलेल्या मटन भाजनालय दुकानासमोर 50,000 रुपये किमतीची एक काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो गाडी देखील अज्ञात चोरट्याने पळवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। संदीप प्रभाकर कोल्हापुरे राहणार भवानीपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार होडगी रोडवरील मुलतानी बेकरी समोर असलेल्या मटन भाजनालय समोर त्यांची गाडी हँडल लॉक करून पार्क केली होती। यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी गाडी पळवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सोलापूर शहरात गेल्या काही दिवसात दुचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे। पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे।